मित्रांनो, तुम्ही डॉक्टरकडे जाता, मराठीमध्ये बोलता, हिंदीत बोलता, कधी इंग्रजीत बोलून पाहिलं का? तुम्हाला जर डॉक्टरकडला ज्या काही प्रॉब्लेम्स सांगायचे आहे, समस्या सांगायची आहे, ते जर इंग्रजीमध्ये सांगता आलं तर कसं राहील? चला आजच्या लेक्चरमध्ये बघूया डॉक्टर सोबत इंग्रजीमध्ये कसं बोलायचं. ही पेशंट आहे, ही जी लेडी दिसते आहे तुम्हाला ती आहे पेशंट. ही पेशंट आहे, तर ती पेशंट काय म्हणते, मला काही प्रॉब्लेम आहे म्हणते. तर डॉक्टरने काय विचारलं तिला, काय प्रॉब्लेम आहे? व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, व्हॉट हॅपन टू यू. डॉक्टर काय विचारणार, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, व्हॉट हॅपन टू यू. कोणाला विचारणार? पेशंटला. व्हॉट हॅपन टू यू म्हणजे तुम्हाला काय झालं, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, तुमचा काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर पेशंट काय म्हणते डॉक्टरला, हा डॉक्टर आहे आणि ही पेशंट काय म्हणते बघा, हाय डॉक्टर साहेब, आय थिंक म्हणजे मला वाटते, आय कॉट अ कोल्ड. आय कॉट अ कोल्ड म्हणजे मला काय झाला आहे, खोकला नाही, कोल्ड म्हणजे सर्दी. मला काय झाली आहे, सर्दी झाली आहे. मला असं वाटते म्हणते डॉक्टर साहेब, मला सर्दी झाली आहे. त्यावर डॉक्टर काय म्हणते बघा, think I caught a cold. All right. What's it? बघा त्यावर काय म्हणते बघा, ऑल राईट. डॉक्टर काय म्हणते, ऑल राईट, व्हॉट सिम्पटम्स डू यू हॅव. तुम्ही कसं डिसाईड केलं म्हणते की तुम्हाला सर्दी झाली, तुम्हाला काय असे लक्षणे दिसत आहे की तुम्हाला वाटत आहे तुम्हाला सर्दी झाली आहे, तुम्हाला असे काय लक्षणे दिसत आहे की तुम्हाला वाटते सर्दी झाली आहे. ओके, डॉक्टर साहेबांनी पेशंटला विचारलं तुम्हाला काय लक्षणं दिसत आहे. सिम्पटम म्हणजे काय, लक्षणं. डू यू हॅव म्हणजे तुम्हाला असे काय लक्षणं आहे ज्याच्यावरून तुम्ही डिसाईड केलं की तुम्हाला सर्दी झाली आहे. चल समोर बघूया. समोर बघा काय म्हणते, माय नोज इज रनिंग अँड आय हॅव लाईट कफ. माझं नाकही गळून राहिलं म्हणते, नाकातून पाणी पडून राहिलं. माय नोज इज रनिंग म्हणजे पूर्ण माझ्या नाकामधनं पाणी पडत आहे. ठीक आहे. अँड आय हॅव लाईट कफ, थोडासा मला खोकलाही आहे म्हणते. आय हॅव लाईट कफ, कफ म्हणजे खोकला, मला थोडासा खोकलाही आहे. त्यावर डॉक्टर काय म्हणते बघा आता, एनी फिवर ऑर बॉडी पेन. डॉक्टरने प्रश्न क्रॉस क्वेश्चन केला, ताप आहे का, एनी फिवर, बॉडी पेन, तुमचं अंग दुखतंय का, बॉडी पेन म्हणजे तुमचं अंग दुखतंय का. नेक्स्ट, नाही. त्यावर पेशंट काय म्हणतो, नाही, नो फिवर, ताप नाही आहे, जस्ट अ बिट टायर्ड, थोडंसं थकवा वाटते. जस्ट अ बिट टायर्ड म्हणजे थोडं थकल्यासारखं वाटते. नेक्स्ट डॉक्टर काय म्हणतात बघा, साऊंड लाईक माइल्ड कोल्ड, नथिंग सिरियस. काही गंभीर विषय नाही आहे, काही मोठा तुम्हाला डिसीज नाही झालेला आहे, थोडासा काय लाईट. बघा थोडासा लाईट, याला माइल्डला लाईटही म्हणू शकता, लाईट कोल्ड, थोडीशी सर्दी आहे, टेन्शन घेण्याचं काम नाही आहे, डोंट वरी. नेक्स्ट, दॅट्स गुड टू हिअर. त्यावर पेशंट काय म्हणतो, दॅट्स गुड टू हिअर, ऐकून चांगलं वाटलं म्हणते, की सिरियस इश्यू नाही आहे. त्यानंतर बघा, आय विल गिव्ह यू सम मेडिसिन. व्हॉट इज डॉक्टर सेइंग. डॉक्टर म्हणते, आय विल गिव्ह यू सम मेडिसिन, रेस्ट अँड स्टे वॉर्म. आराम करा, जी मी मेडिसिन लिहून देतो ती घ्या, डेफिनेटली यू विल बी फाईन विदिन फ्यू डेज. तुम्हाला काही दिवसातच चांगलं वाटेल म्हणते. नेक्स्ट, पेशंट म्हणतो, शुड आय इट समथिंग स्पेशल, काही स्पेशल डाएट घेण्याची गरज आहे का. डॉक्टर म्हणते, नो नीड. फक्त डॉक्टर काही सजेशन्स देतो. यस, इट लाईट फूड खा म्हणते. ठीक आहे, लाईट फूड, जंक फूड नका खाऊ. नेक्स्ट, ड्रिंक वॉर्म वॉटर, गरम पाणी प्या, कारण थंड्या पाण्यामधून काही बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये जाऊ शकतात आणि तुम्हाला वॉटर माउथ डिसीजेस होऊ शकतात. दॅट्स वाय यू शुड ड्रिंक वॉर्म वॉटर. नेक्स्ट, ओके, शुड आय अवॉइड एनिथिंग. काही अवॉइड करायचं का म्हणते, शुड आय अवॉइड एनिथिंग म्हणजे काही नाही घ्यायचं, जेवणामध्ये काही नाही घ्यायचं, काही अवॉइड करायचं. काही असे गोष्टी आहेत का की ज्या अवॉइड टाळल्या पाहिजे, असं कोणी विचारत आहे, पेशंट. त्यावर डॉक्टर काय म्हणतो बघा, यस, अवॉइड कोल्ड ड्रिंक. काय करा, अवॉइड कोल्ड ड्रिंक, तुम्ही कोल्ड ड्रिंक अवॉइड करा म्हणते. थंड पाणी, कोल्ड ड्रिंक. ईट वॉर्म फूड अँड गेट इनफ स्लीप. काय करा, ईट वॉर्म फूड, गरम फूड तुम्ही घ्या आणि काय करा, गरम फूड घ्या आणि इनफ स्लीप म्हणजे पुरेशी झोप घ्या, 8 तास झोप मिनिमम घ्या. अशा प्रकारे डॉक्टर सजेस्ट करतात. त्यावर काय म्हणते, गॉट इट. पेशंट काय म्हणतो, गॉट इट, थँक्यू सो मच डॉक्टर साहेब, थँक्यू सो मच. आता बरं वाटून आलं म्हणते, धन्यवाद डॉक्टर साहेब म्हणते. इन दिस वे यू कॅन टॉक इन इंग्लिश विथ डॉक्टर साहेब. तुम्हाला सुद्धा डॉक्टरसोबत इंग्रजीमध्ये बोलायचं आहे का. तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सुद्धा डॉक्टरसोबत इंग्रजीमध्ये बोलता यायला पाहिजे, तर यू नीड टू प्रॅक्टिस इन दिस वे. डेफिनेटली आय अश्युअर यू यू विल एबल टू स्पीक इंग्लिश विथ डॉक्टर. So why are you waiting? Just start your journey with us.